तसं नाही. जे 252 कार्यकर्ते ज्यांनी अर्ज केलाय किंवा आणखीन मग ज्यांनी अर्ज केला नसेल मे बी, अशा लोकांनी ज्यांनी पवार साहेबांच्या विचारधारेवर विश्वास ठेवलेला आहे, त्याचबरोबर आपल्याला काँग्रेस शिवसेनेला घेऊन या शहरास तोड एक चांगल्या नका या ठिकाणी इथं नका सत्ताधारी पक्ष म्हणून एक चांगल्या प्रकारचा नका वेगळा नका या ठिकाणी पर्याय नका पुणेकरांना द्यायचा आहे. त्यांचा आम्ही भ्रमनिराश का करू हा विषय. आणि याच्या पलीकडे विषय आमचा असा आहे की हे सगळं करत असताना आम्ही महायुती म्हणून रस्त्यावर उतरलोय. आमचे जे गुन्हे दाखल आहेत राजकीय गुन्हे ते ह्या महायुती सरकारच्या आंदोलनातले त्यांच्या विरोधातले आंदोलन आहेत. त्या सगळ्या गोष्टीला महायुतीतल्या एका पक्षाबरोबर जरी आमची आघाडी झाली किंवा छुपी किंवा उघड युती झाली तरी आम्हाला देवेंद्र फडणवीसांवर एकनाथ शिंदेवर कुठल्या प्रकारची टीका करण्याचा राईट राहणार नाही. कारण की त्यांचे लोक सुद्धा इथं पुण्यात येऊन सांगतील की हे आमच्यावर होते, ह्यांनी पुण्याचं वाटोळ केलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे चांगले केले पवार साहेबांनी महाविकास आघाडीने केले आणि जे नका एकूणच नका उद्याच्या पुण्यासाठी काय चांगलं असणार हा मुद्दा घेऊन आम्ही पुणेकरांपर्यंत जावं. सेकंड थिंग, महायुतीमुळे जे वाटोळ झाले किंवा महायुतीतल्या घटक पक्षांमुळे जे पुण्याचं वाटोळ झाले तो मुद्दा घेऊनच पुणे महापालिकेची निवडणूक लढवावी हा असा माझा थेट प्रस्ताव आहे. आणि त्याच्या पलीकडे मी पुन्हा एकदा सांगतो, दोन पक्ष एकत्रित करणे, दोन्ही पक्षांनी मिळून कुठल्या शहरात आघाडी करणे किंवा छुपी किंवा उघड आघाडी करणे हा सगळा निर्णय हा सर्वोच्च नेतृत्वाचा राहील. तो माझा अधिकार नाही, माझी तेवढी पात्रता नाही. माझ्या हातात काय तर मी जी पुरोगामी चळवळीचा नाही का चेहरा म्हणून या शहरात पुढे आलेलो आहे. पुणेकरांच्या भावना मला माहिती आहेत. त्याच्यामुळे पुणेकरांच्या नजरेत पडायचं नाही, कार्यकर्त्यांना देशोधडीला लावायचं नाही. म्हणून आपण आपलं राजकारण काही क्षणाकरता, काही दिवसाकरता, काही महिन्याकरता किंवा काही वर्षाकरता आहे तिथं स्थगित करावं. आपण राजकारण थांबवावं. या निर्णयापर्यंत मी नक्की आता तो निर्णय नाही. ज्यावेळेस असं कदाचित दोन नका राष्ट्रवादीची आघाडी व्हायचा निर्णय झाला आणि तो अधिकृत ज्या दिवशी जाहीर होईल त्या दिवशी प्रशांत जगताप राजकारणामध्ये काही क्षणाकरता, काही दिवसाकरता नक्की थांबलेला या पुण्याला आणि महाराष्ट्राला नक्की